शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून हमी दरामध्ये तुरीची खरेदी करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील वेगवेगळी केंद्रांवरती तूर खरेदी सुरू आहे. मात्र मध्यंतरी मुदत संपल्यामुळे शासकीय खरेदी बंद होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवरती येऊन परत जावं लागत होतं. आता नाफेडच्या तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे 28 मे पर्यंत नाफेडच्या माध्यमातून हमी दरामध्ये तुरीची खरेदी करण्यात येणार आहे आणि मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली होती तर त्यांची तूर नाफेडला विक्री करता येणार आहे. सध्या तुरीचे हमीभाव 7,550 रुपये आहेत. मात्र बाजारभाव 6,500 ते 7,000 रुपयापर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारामध्ये खुल्या बाजारामध्ये तूर विक्री करावी लागत असल्याने त्यांना 500 ते 600 रुपयांपर्यंतचं क्विंटल मागे नुकसान देखील सहन करावं लागत आहे. आणि अशामध्ये सध्या जी नाफेडची तूर खरेदी सुरू आहे तर ज्या शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली होती तर त्या शेतकऱ्यांना आता 28 मे पर्यंत नाफेडकडे तुरीची विक्री करता येणार आहे. त्यामुळे हमी दरामध्ये शेतकऱ्यांना तूर विक्री करता येणार आहे. मात्र यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांकरता नोंदणीची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महेश मुंजाळ, ट्विन मराठी, वर्धा.